जर असं काही सुरू झालं तर ते त्याच्यावर रेड करणे, पकडणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे. दुसरं असं आहे की हे थांबवण्याकरता तुम्हाला एक नैतिक बळ पण लागतं. बाप जर तुम्ही पुण्यात बघितलं तर त्याला सकाळी जर त्याचं समाधान नाही झालं तर तो 4 वाजतापर्यंत तो राज्याच्या कॅपिटलमध्ये असू शकतो आणि तो त्याचं समाधान नाही झालं ह्याबाबतची तक्रार तो करू शकतो. मला आठवतं नळ स्टॉपला माझं तेव्हा आय थिंक 100 रुपयाची पावती होती. तेव्हा माझ्याकडे स्कूटी होती, गाडी. तेव्हा माझं नळ स्टॉपला माझंही चलन केलं. लोणावळ्यामध्ये आम्ही तर मेजर 4-5 केसेसही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग असेल किंवा खोटे बनावट कागदपत्र तयार करणे किंवा बनावट व्यक्तीला उभं करणं. तो कायम प्रेशर किंवा दबाव असतो असे नाही. कारण महाराष्ट्रातली अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत आणि इतके मॅच्युअर आहेत की ते त्यांच्याकडलं इंटेलिजन्सही बरेचदा आम्हाला आमच्यासोबत शेअर करत असतात. हे तुम्ही एक परीक्षा पास करून आला, दर 5 वर्षांनी एक परीक्षा देतात आणि लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात. पोलिसिंग हा अतिशय थंड डोक्याने म्हणजे विथ सर्जिकल, जसा डॉक्टर कसा किती कॉम्प्लिकेटेड सर्जरी जरी असली तरी अतिशय शांतपणे त्याचे जे स्किल्स आहेत ते वापरून त्याला पेशंटला बरं करायचं असतं. पोलिसिंग पण हा तसाच विषय आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत आहेत पुण्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर. पोलीस म्हटलं की अनेकांना वेगवेगळे अनुभव आलेले असतात. अनेकांना पोलीस स्टेशन किंवा एखादा हवालदार हाच त्यासाठी पोलीस दलाचं रूप घेऊन आलेलं असतं. पण खरं पोलीस दल कसं काम करतं, IPS कशी निवड होते, त्यानंतर त्यांच्यापुढे काय आव्हानं असतात, कशा प्रकारे पोलिसिंगचं काम चालतं आणि हे सगळं करताना ताणतणाव, मानसिक व्यवस्थापन हे सगळं कसं करायचं असतं याविषयी देखील अनेकांना उत्सुकता असते. आणि खुद्द पंकज देशमुख सरांची कारकीर्द ही नांदेड, धाराशिव, सातारा, पुणे ट्रॅफिक, पुणे SP अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. त्यामुळे पोलीस दलातील अनेक प्रदीर्घ असा सेवेचा अनुभव त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे त्यांचा जो अनुभवाचा जो सगळा गेल्या 12 वर्षातला जो एक साठा आहे त्या साठ्याची उकल करण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीत करणार आहोत. पंकज सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. पोलीस व्हायचं हे अनेकांचं आधी सुरुवातीचं स्वप्न असतं, IPS वगैरे व्हायचं. तुमच्या डोक्यामध्ये तेच होतं? नाही, असं काही नव्हतं. मग कसं इकडे ओढा कसा काय आला? मी UPSC द्यायचं होतं आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्ट होण्याचं होतं. त्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आणि मग हा ऑप्शन लागला, होम कार्डर मिळालं. ओके. आणि मग ह्याच नोकरीत मी सेटल झालो. ओके. पण अनेकांना असं वाटतं की आधी पहिला जो प्रेफरन्स असतो IASचा असतो, नंतर IPSचा असतो. मग असं अनेकदा होतं का IAS न झाल्याचं दुःख आणि IPS झाल्याचं आनंद कमी, असं काय होतं तेव्हा ते म्हणजे जो पहिला चॉईस होता तो नाही मिळाला याचं दुःख तेव्हा होतं. परंतु मग होम कार्डर, IPS मध्ये होम कार्डर मिळणार हे नक्की होतं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी. ओके. त्याच्यामुळे मग ते दुःख होम कार्डरने थोडंसं कॉम्पेन्सेट झालं. त्यामुळे आता 12-13 वर्षांनंतर, ऑलमोस्ट 14 वर्षांनंतर आता त्याचा विचार कधी केला नाही. ओके. दुसरं असंही होतं की समजा पुन्हा एखादा अटेम्प्ट जर देतो म्हटलं तर तो शेवटचाच अटेम्प्ट होता. आणि तेव्हा त्या वर्षी CSAT पण लागू होणार होतं. बरं. ओके. सो मग आपण त्याच्यात पास होऊ की नाही ही पण एक भीती होती. बरं. म्हणून मग जे मिळालं ते पदरात पडलं, पवित्र झालं असं म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. नंतरचा अटेम्प्ट काही दिलेला नाही. ओके. आणि लगेच ट्रेनिंगला मसुरीला जॉईन केलं. पण जेव्हा तुम्ही शासकीय सेवेमध्ये येण्याचं तुम्ही ठरवलं असेल तर तेव्हा डोळ्यासमोर काय होते, काय यायचं आपल्या शासकीय सेवेमध्ये? हा प्रश्न तुम्हाला UPSCला पण विचार असेल इंटरव्ह्यूमध्ये. तोच प्रश्न आज मी पुन्हा विचारतो. नाही, जेव्हा ह्या UPSCसाठी जेव्हा तयारी करत असतो तेव्हा आतला जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो प्रचंड असणं गरजेचं आहे. बरं. आणि तो काहीतरी सकारात्मक जर तो असला तर त्याच्यामध्ये काय म्हणतात तर आपल्याला सक्सेस मिळण्याचे चान्सेस हे वाढून जातात. बरं. मग ही UPSC करत असताना किंवा त्याच्या आधीपासूनच ती जडणघडणच अशी होती की असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ओके. आपण एका चांगल्या पदावर असलं पाहिजे. बरं.
बरं, हे करत असताना जसं जसं तुम्ही कॉलेजनंतर मी तर 2 वर्ष नोकरी केली. बरं, कुठे नोकरी केली मी तुम्ही? HSBCला नोकरी केली. बरं, मी अच्छा. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि बरं. मी HSBCला नोकरी केली. हां. आणि मग ते UPSC 2-3 वर्ष करायचं असेल तर आपले स्वतःचे पैसे असावेत म्हणून ते पैसे कमवलेत. बरं. ते सेव्हिंग्ज केलेत आणि मग हे केलं. ओके. सो पण तेव्हापासून तेव्हा ड्रायव्हिंग फोर्स तुमच्या व्यक्ती कोण होतं तुमच्या समोर? नाही आपल्याला जरा थोडंसं असं अनेकदा असतं नाही, काहीतरी अनेक ह्या क्षेत्रामध्ये काम केलेली लोक का आहेत. घरच्यांचा काही होतं का नाही दादा तुम्ही आता HSBCचं नाही नको? असं काहीच नव्हतं. पण नव्हतं. वडिलांचं असं म्हणणं होतं की काहीतरी कारण मी एका छोट्या ठिकाणावरून येतो तर बरं. तिथे कलेक्टर, SP ही सगळी महत्त्वाची मंडळी असतात. बरोबर. सो त्याच्यामुळे वडिलांचं असं होतं की तू ट्राय तर कर. ओके. तू वर्षभर 2 वर्ष हे प्रयत्न कर, नाही झालं तर पुन्हा नोकरी आहेच. आहेच. ओके. सो त्यांनी पण ही प्रेरणा दिली. आईवडिलांचं दोघांचंही होतं. बरं. मग नोकरीचा राजीनामा दिला, अभ्यास केला ओके. आणि 2-2.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर सुदैवानं रँक आला, रँक आली. चांगलं कॅडर मिळालं, ओके. होम कॅडर मिळालं. अच्छा. त्याच्यामुळे मग एकदम- हे पुढे म्हणजे मग कधी मग मागे वळून बघितलं नाही. मग पण जेव्हा तुम्ही हैदराबादला ट्रेनिंगसाठी वगैरे जाता तर तेव्हाचं काही आठवणी आहेत का हो तुमच्या? भरपूर आहेत ना. काय उदाहरणार्थ भरपूर आहेत. म्हणजे कसं? उदाहरणार्थ तर IPS ऑफिस घडतो कसा म्हणजे याच्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. नाही, हां. IPS ऑफिसर इन जनरल UPSC ही परीक्षाच इतकी म्हणजे क्लिष्ट म्हणा, विचित्र म्हणा आणि ती मेंटली प्रचंड स्ट्रेनिंग आहे म्हणजे बरं. आणि डिमांडिंग आहे. ओके. आणि ती तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा तयारी करत आहे ते 1.5, 2, 2.5 वर्ष जे काही तुम्हाला लागणार आहे ते तुमचं ती सर्वस्व तुमच्याकडनं त्या परीक्षेला अपेक्षित आहे. बरं. हे करत असताना त्याची काही शाश्वती नाही की होईलच म्हणून की ते. तुम्ही पास व्हालच, बरोबर. झाले तर रँक मिळेल का, रँक मिळेल तर सर्व्हिस मिळेल का, बरोबर. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकॅलिटीज आहेत. ओके. सो हे एक म्हणजे ती परीक्षा जशी आहे की तिच्यात म्हणजे शिरल्यानंतर ती पण एक तुमच्या व्यक्तिमत्वावर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करते. बरं. मग हे मी सक्सेसफुल झालो म्हणून म्हणत नाही. बरं. तर माझे अनेक असे मित्र आहेत, अनेक परिचित आहेत, माझ्या घरचे अनेक लोक आहेत बरं. की ज्यांनी ह्या परीक्षेमध्ये ह्या प्रोसेसमध्ये आले. दुर्दैवाने ते सिलेक्ट होऊ शकले नाही, परंतु ते दुर्दैवाने आता म्हणणं योग्य होणार नाही कारण ते आपापल्या क्षेत्रामध्ये एकदम उच्च स्थानांवर ते पोहोचत आहेत. ओके. ओके. सो त्यामुळे ती परीक्षा तुमच्या पर्सनॅलिटीला एक मला असं वाटतं एक सकारात्मकरित्या इम्पॅक्ट इम्पॅक्ट करते. करते. पण जेव्हा मग तुम्ही पोलीस अकॅडमीमध्ये गेलात तर तेव्हा कसं शेड्यूल तुमचं असायचं? पोलीस अकॅडमी तर म्हणजे UPSC इतकीच ती डिमांडिंग आहे. बरं. आणि जितकी रिस्क UPSC मध्ये असते परीक्षेची ओके. ती तशी रिस्क त्याच्यातही असते कारण बरं. तुम्हाला तुमचा तो जो 11 महिन्याचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तो बरं. फिजिकली पण खूप डिमांडिंग आहे, मेंटली पण खूप डिमांडिंग आहे. बरं. आणि म्हणजे त्याच्यात म्हणजे रॉक क्लाइम्बिंगपासून हिमालयन एक्सपिडिशनपासून तर अगदी स्विमिंग, सायकलिंग, मॅरेथॉन, क्रॉस कंट्री, रूट मार्चेस, जंगलचे जे मॉड्यूल्स असतात ते ओके. म्हणजे तुम्ही पाठीवर सगळं घ्यायचं, शिधा घ्यायची, नूडल्स हे ते सगळं स्वतः कुक करायचं, जंगल मॉड्यूल वगैरे असे सगळे चॅलेंजेस एक असतात. मिलिटरी ट्रेनिंग सारखंच. अगदी ओके. तसंच ट्रेनिंग असतं हैदराबादच्या अच्छा. नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये. बरोबर. आणि ती अकॅडमी जर आपण कधी गेला हां. तर वन ऑफ द फायनेस्ट अकॅडमीज आहे म्हणजे देशातली सर्वोच्च अकॅडमी आहे पोलिसिंगसाठी. ओके. आणि देशात ज्या चांगल्या अकॅडमीज आहेत बरं. त्यांच्यापैकी एक. चांगल्या त्यात सर्वोत्तम अकॅडमीज पैकी एक ती अकॅडमी आहे. ओके. पण तेव्हा मग काही किस्सा तुम्हाला आठवतो तिथला? काही ट्रेनिंगचा काही त्याला भरपूर आहेत म्हणजे काय रोजच काहीतरी किस्से असे कारण रोजच काही घडायचं काहीतरी तिथे. चॅलेंज असायचे. बरं. पण तिथे 2 गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की त्या अकॅडमीने मध्ये मी शिकलो, बरं. ज्या मी कधी कॉलेजमध्ये किंवा नोकरी करत असताना शिकलो नाही. एक म्हणजे ड्रायव्हिंग बरं. आणि दुसरं म्हणजे स्विमिंग. ओके. आजकाल तर म्हणजे ते तर लाईफ स्किल आहे. ओके. म्हणजे असं म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये वगैरे तर ते म्हणतात की तुम्हाला स्विमिंग तर यायलाच पाहिजे बरं. आणि ड्रायव्हिंग आजकाल फार गरजेचं स्किल आहे. सो ते 2 स्किल्स जे आहेत हो. ते तिथे शिकलो. पण हॉर्स रायडिंग एक तिथे शिकता आलं. ओके. आणि हॉर्स रायडिंग पण तसं पाहिलं तर फार चांगला एक हॉबी आहे किंवा स्किल आहे. ओके. तो थोडा रेअर आहे, बरं. परंतु सगळ्या जितक्या पण युनिफॉर्म फोर्सेसच्या ट्रेनिंग अकॅडमीज आहेत बरं. सगळ्यांमध्ये हॉर्स रायडिंग एक
महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो. असतो का तो कशासाठी असावा, तुमचं काय त्याच्याबद्दल अनालिसिस आहे? नाही, त्याच्यामध्ये त्यांचं हे आहे की तुम्ही एका प्राण्यासोबत असता बरं. आणि मग तुमचं त्याच्यासोबत कसं कनेक्ट होतं बरं आणि कशा प्रकारे तुम्ही त्याला कंट्रोल करता बरं किंवा तो तुम्हाला स्वीकारतो का आणि तो तुम्हाला स्वीकारतो नाही स्वीकारत, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्या मागे पण एक मोठी फिलॉसॉफी आहे. ओके ओके ओके. पण जेव्हा तुम्ही तुमचं ट्रेनिंग पूर्ण झालं आहे, काही DYSP म्हणून तुमचं ट्रेनिंग सुरू झालं असेल, तर जिल्हा ते पहिले ठिकाण, पहिलं पोलीस स्टेशन आठवतंय आज? हो हो, नक्की नक्की. म्हणजे मी अमरावती ग्रामीणला प्रोबेशनर म्हणून तुमचाच होतो. जिल्हा? हा, म्हणजे मी वर्धेचा आहे. बरं. हा, जवळच. अच्छा. अमरावतीमध्ये ओके. नातेवाईक पण आहेत. बरं. सो तो 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 जिल्हा मिळाला. तिथे बरं. पथरोट म्हणून एक पोलीस स्टेशन होतं. तिथे ओके. मी 3 महिने इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे. बरं. अजूनही मला असं वाटतं त्या तिथल्या जो रोल असेल त्याच्यावर माझं नाव असेल. सो 3 महिन्याची ती इन्चार्जशिप केली आणि मग ओके. त्याच्यानंतर मग मी तो पण फार शिकण्यासारखं होतं. म्हणजे बरं. मोठा जिल्हा आहे, म्हणजे धारणी, मेळघाट, अच्छा. चिखलदरा, तर त्यातली पण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोफेशनल असता तेव्हा तुम्ही बिंदास असता, तुम्हाला बरोबर. असं काही भीती वगैरे काही नसतं. आणि मग जिल्हाभर काय बॅचलर असतो तेव्हा पण असं कोणी असं घरी यायचं, आईवडील गावी आहे. बरं. सो आणि SP साहेब काही ना काही काम द्यायचे, मग नाईट राऊंड करा आणि तो व्यवस्थित करा, मग सगळं पूर्ण जिल्हा बघायची आपल्याला उत्सुकता पण असते. बरं. सो असाच एक दिवस आम्ही निघालो, मी, माझा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर, आम्ही तिघेच जण. आणि जवळपास, आणि तो पण यंगच होता, म्हणजे नवीनच मुलगा, त्याला पण काही माहीत नाही, ड्रायव्हर पण young. आणि आम्ही रात्री 1:30-2च्या सुमारास चिखलदरा पोलीस स्टेशनला आम्ही ते, आणि तिथे सगळं चॅनल गेटनी बंद केलेलं हे ते सगळं. आणि आतमध्ये जो आमचा ठाणे अंमलदार होता तो झोपलेला होता व्यवस्थित. तो उठला, मग त्याने नमस्कार केला. मग मी त्याला रागवलो, म्हटलं अरे असं कसं काय, तुम्ही पोलीस स्टेशनला कुलूप लावून झोपता आहे ते. त्याने बिचाऱ्याने चांगला एक चांगला अंमलदार म्हणून, अंमलदार म्हणून त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आणि मग मला बसवलं. मग सर मी चहा बनवू का? इथेच बनवायला लागतं कारण तिथे बाहेर काही नाही आहे. मी म्हटलं नको मला चहा, मला फक्त पाणी द्या. मग त्याने पाणी द्या. मग त्यांनी हळूच सबमिशन केलं की सर इथे अस्वले इतकी आहेत की आपण हे पोलीस स्टेशन, म्हणजे अशी दारं इथली नेहमी सताळ उघडी ठेवू शकत नाही. इथे 8:30-9 नंतर आपल्याकडे येणारा कोणी व्हिजिटर किंवा तक्रारदारही नसतो. आणि जर असेल तर तो फोन करतो आणि मग आपण आपले वेपन्स वगैरे घेऊन गाडीत बसून तिथे कुठे काही इमर्जन्सी झाली तर जातो. हे आपल्या सुरक्षिततेसाठी आपण हे पोलीस स्टेशनची जी दारं आहेत ती कोणापासून सुरक्षित, तर अस्वलांपासून सुरक्षित. आपण जर चिखलदरा त्या भागामध्ये जर गेला तर तिथे अस्वलांनी माणसांवर अनेकदा अटॅक्स केलेले आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की अस्वल जे आहेत ते चेहरा ओरबाडतं, बरोबर, पंजा मारतं. आणि बरेचशी लोक तर त्या शॉकमध्ये पण बरेचदा त्याच्यामुळे पण त्यांचा मृत्यू होतो. ओके. सो असे काहीतरी काही ना काही, म्हणजे अजाणतेपणे, म्हणजे उत्साहात अशा बऱ्याच गोष्टी होतात, आपल्यालाही माहीत नसतं. बरोबर. सो ते मला हे तेव्हा पण माहीत नव्हतं. पण नंतर मला कळलं की हो, हा इथला प्रोटोकॉलच आहे की हे सगळं बंद करून ठेवायचं. आणि तिथे रात्री 9-9:30 नंतर जे आहे एकतर लवकर शुकशुकाट होतो, आणि शुकशुकाट झाल्यानंतर ते सगळं, आणि फक्त पोलीस स्टेशन नाही तर इतर आस्थापनांची पण जी 24 तास चालणारे असतील तिथली पण परिस्थिती जवळपास सारखीच आहे. ओके. अच्छा. मग जेव्हा तुम्ही ॲडिशनल SP किंवा हे होता, मग तुमचा रोल कसा बदलतो आणि काय होतं तिथे? नाही, पोलिसिंगमध्ये काय की सुरुवातीला IPS ऑफिसर हा जो MPSC थ्रू जी म्हणजे किंवा स्टेट सर्व्हिस थ्रू DYSP होतात, अगदी पहिले पोस्टिंग ही ASP म्हणून असते. बरोबर. ती पोस्टिंग माझी नांदेडमध्ये होती, इतवारा सब डिव्हिजन होता. सो तिथे तुम्ही 2-3 पोलीस स्टेशनवर तुम्हाला इमिजिएट सुपरविजन करायचं असतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी करता, तर जे 3 महिने जे पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून जे तुम्ही शिकलात त्याच्यात तुम्ही जेवढं पोलिसिंग शिकलात तेवढंच ते आता तुम्ही लगेच साहेब बनून त्या 3 पोलीस स्टेशन्सवर सुपरविजन करायचं असतं. सो तो एक रोल असतो. मग त्याच्यानंतर तुम्ही ॲडिशनल SP किंवा DCP, आजकाल इवन कमांडंट म्हणून पण अनेक ऑफिसर्स प्रमोट होत आहेत SRPला. मग म्हणजे तुम्ही युनिटला एक प्रमुख म्हणून काम करता. सो ते ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष तुम्ही ASP शिप जर व्यवस्थित केली आणि सगळं शिकून घेतलं
तर मग तेच फक्त स्केल ही मोठी होते ओके. आणि मग जसं तुम्ही करिअरमध्ये जाता पुढे हो, जाता तसं हो. त्याची स्केलही वाढते आणि इंटेन्सिटी पण वाढते. वाटते. ओके. पण हे जसं नांदेडला तुम्ही मगाशी म्हणाला, की नांदेडला तुम्ही होता. मग काय नांदेडमधला एक्सपिरियन्स कसा होता? नांदेडमध्ये तर म्हणजे प्रचंड अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बरं. मी जे म्हणतो की पोलीस अधिकारी म्हणून जे काही मी घडलो बरं. त्याचं पूर्ण श्रेय त्या ना नांदेडच्या 20-22 महिन्यांना जातं. ओके. एखादा आठवणीतला किस्सा? नाही भरपूर म्हणजे तिथे एक तर ते म्हणजे जातीयदृष्ट्या ते हे होतं म्हणजे सेन्सिटिव्ह होतं. बरं, मला आठवतं 2014चे इलेक्शन्स आम्ही तेव्हा करवले. बरं. ते इलेक्शन्स करवले त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि असे तर म्हणजे रोजचेच काही ना काही किस्से आहेत. परंतु नांदेडसारख्या ठिकाणी म्हणजे तसं पाहिलं तर ज्यांना ती जागा माहिती आहे त्यांना असं लक्षात येईल की प्रचंड कॉस्मोपॉलिटन अशा स्वरूपाचं. बरोबर. कॉस्मोपॉलिटन इन द सेन्स की सगळ्याच जाती धर्माची लोक त्या शहरामध्ये आहेत. बहुधर्मीय आहे ते. बहुधर्मी आहे त्या शहरामध्ये त्या बरोबर. जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामुळे तिथे एक तिथलं एक स्वतःचं एक वेगळंच एक बहुधर्मी डायव्हर्सिटी असणारं एक कल्चर आहे आणि अतिशय उत्सवप्रिय स्वरूपाची अशी लोकं असल्यामुळे बरं. त्याचा रिझल्ट असा होतो की पोलिसांना काही ना काही सणवार काही ना काही कारण कुठल्या ना कुठल्या धर्माचा काही ना काही उत्सव हा सुरू असतो. त्याच्यामुळे पोलिसांना काही ना काही कायम तिथे काम लागलेलंच असतं. असतं. ओके. त्यातनं काही सुटका नसते. ओके. हेच तुम्ही नंतर नगरला आलात म्हणजे आत्ताच अहिल्यानगर. मग नगर आणि नांदेडमध्ये काय? मी तेच म्हणते की की नांदेडमध्ये कसं तुम्ही एका लेवलवर असता हो. तर तिथे तुम्हाला सगळं स्वतःहून करायचं आहे. बरं. मग नांदेडवरून नगरला जेव्हा आलो हो. तेव्हा एक स्टेप वर आल्यामुळे वर. तेवढं हँड्स ऑन नाही. म्हणजे हो. मग तुम्ही फोन करून डिवाइसपीनं सांगितलं की तुम्ही हे करून घ्या. करून घ्या. पोलीस ओके. स्टेशन इन्चार्जला सांगितलं की तुम्ही हे करून घ्या. पण ते नगर पण इक्वली चॅलेंजिंग आहे. Challenging ऑन द आहे. मोर पण तिथे स्केल वाढून जाते. तिथे बरोबर. पहिले 3 पोलीस स्टेशन करायचे होते. आता तुमच्याकडे नगर उत्तर आणि नगर दक्षिण बरोबर. असे 2 आहे. म्हणजे एक श्रीरामपूरला ॲडिशनल एसपीची पोस्ट बरोबर. आहे आणि नगरला हेडक्वार्टरला आहे. राईट. सो मी हेडक्वार्टर ॲडिशनल एसपी होतो तेव्हा मी एसपी साहेब काही ना काही कामं पण सांगायचे. म्हणजे ओके. भरती तुम्हीच करणार ह्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा त्यामुळे काय होतं की तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन पण शिकता. 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 त्यासोबतच ॲज ॲडिशनल एसपी तुम्हाला क्राईमचं सुपरविजन करणे, मॉनिटरिंग करणे, लॉ अँड ऑर्डरवर कंट्रोल ठेवणे, बरं. तिथे ह्यांचा काही टोळ्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर कंट्रोल आणणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक चांगली व्हेरायटी तिथे सुद्धा होती. ओके. अनेकांचं पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही पाहतो काहींना डिटेक्शनमध्ये फार इंटरेस्ट असतो आणि काहींना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये की त्यातलं ते म्हणजे आता भरपूर आता बंदोबस्त करावा लागतो. आता समजा कुंभमेळा आहे, आपल्याकडे पंढरपूरची आषाढी वारी असते म्हणजे एक ह्यूज अशी एक तिथं मोबिलायझेशन होत असतं. मग डिटेक्शन आणि प्रत्यक्ष बंदोबस्त याच्यामध्ये असा काय फरक पडतो म्हणजे? नाही ते खूप फरक आहे. म्हणजे बरं. डिटेक्शन हे बंदोबस्त हा कधीतरीच येणारा बरं. विषय आणि डिटेक्शन हा रोजच येणार. म्हणजे डिटेक्शनच्या आधी पण पोलिसिंगमध्ये प्रिव्हेन्शन बरोबर. आपल्याला प्रतिबंधात्मक काही करता येईल का? उदाहरणार्थ एखादी घरफोडी झाली. आता पेपरमध्ये वाचल्यानंतर असं वाटतं की अरे घरफोडी झाली, सामान्य माणूस जेवढा. परंतु आपल्या ज्या प्रकारच्या समाजात आपण आहोत तर खरोखर असं वाटतं काय की कधीच चोऱ्यामाऱ्या होणार नाही, घरफोडी होणार नाही, ते होणारच आहे. बरोबर. सो पहिला पोलिसांचा आहे की रात्रगस्त करणे, ते हे करणे, CCTVs व्यवस्थित ठेवणे हे सगळे जेणेकरून ती प्रिव्हेंट व्हावी. बरोबर. म्हणजे कोणी हे करायला धजावणारच नाही. राईट. पण ती जर झालीच एखादी घटना झालीच बरं. तर मग ती डिटेक्ट करणे ओके. की अमक्या व्यक्तीने हे केली, अमक्या टोळीने हे केली, मग त्यांना आणणे, त्यांना चौकशी करणे, विचारपूस करणे, त्यांना अरेस्ट करणे, कोर्टात हजर करणे, तसे बरोबर. पुरावे गोळा करणे. राईट. हा पोलिसिंगचा डिटेक्शन हा पोलिसिंगचा रोजीरोटीचाच पार्ट आहे. बरं. सिमिलरलीच जसं तुम्ही म्हटलं लॉ अँड ऑर्डर किंवा मोठे बंदोबस्त बंदोबस्त, हो. जिथे मोठ्या प्रमाणात लोक येतात. जसं वारी आहे, बरोबर. पंढरपूरला येतात, अनेक ठिकाणी आता यात्रा. कुंभाला आता सध्या बरोबर, चालू बरोबर, आहे. होय. देशभरातनं लोक येतात. हो. सो इतक्या मोठ्या आता आपण जे पुणे ग्रामीणमध्ये जे हो. झालं म्हणजे पुणे शहरामध्ये काही भाग त्यांच्याकडे होता, काही आपल्याकडे पण होता. बरोबर. म्हणजे कोरेगाव भीमाचा बरोबर. जो बंदोबस्त हो. आहे. सो या लाखो लोक येतात तेव्हा फक्त ती लोक येत नाहीत तर मग त्याच्यासमोर मग वेगवेगळे ॲस्पेक्ट्स पण येतात पोलिसिंगचे. ओके. ते म्हणजे किंवा त्यांची सिक्युरिटी बघितली पाहिजे, त्यांचं फॅसिलिटेशन बघितलं पाहिजे जेणेकरून ते ज्या कारणासाठी आले त्यांचं ते इच्छित कारण म्हणजे बिनदिक्कत ते
पूर्ण व्हावं. बरोबर. म्हणजे दर्शनाला आलेले आहेत पंढरपूरला, तर त्याचं दर्शन व्हावं, त्यांना फॅसिलिटेट करणं हे बरं. सुद्धा पोलिसांचं काम होऊन जातं. ओके. इतके मोठे लोक, मोठ्या प्रमाणात लोक येतात, तर मग ते टेररिस्ट अँगलप्रमाणे पण सगळं बघायला लागतं. मग चेकिंग, फ्रिस्किंग, वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, ड्रोन्स डिप्लॉय करायला लागतात. आणि आजकाल ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड प्रोफेशनली आणि टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतात. लागतात. ओके. सो ते पण एक फार मोठं चॅलेंज आहे. अच्छा. फॅसिलिटेट नाही केलं, आपण बघाल की अनेक ठिकाणी ह्या देशामध्ये अजूनही चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात. स्टॅम्पेड होतं. स्टॅम्पिड होतं. अगदीच त्या दक्षिणेतल्या एका राज्यात तर सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी सुद्धा स्टॅम्पिड झालेलं आहे. सो अशा सगळ्या याच्यामध्ये जर व्यवस्थित प्लॅनिंग नाही केलं आणि ते व्यवस्थित त्याचा बंदोबस्त चॉकआउट करून तो एक्झिक्यूट जर नाही झाला, तर मग ते म्हणजे लोक दर्शनासाठी येतात आणि जीव गमावून बसतात. अशा स्वरूपाची परिस्थिती ती कधीही तयार होऊ शकते, उद्भवू शकते. तुम्ही पुणे, धाराशिव, सातारा या अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. तर धाराशिवमध्ये काय नक्की तुम्हाला जाणवलं? म्हणजे तिथलं पोलिसिंग कशा प्रकारचं वेगळं होतं? सगळीकडचं सारखंच आहे. सगळं पोलिसिंग, नियम, कायदा, पोलिसांचा एखादी घटना घडली की प्रोफेशनल रिस्पॉन्स बरं. हे जवळपास सारखंच असतं. बरं. परंतु काही ठिकाणी जसं तुम्ही बातमीदारी जेव्हा करता, तेव्हा प्रत्येक ठिकाणचं एक शक्तिस्थान असतं. बरं. एखादी व्यक्ती असते, एखादी जागा असते. तसं धाराशिवमध्ये तुळजाभवानी, तिथला जो शारदीय नवरात्सव असतो ऑलमोस्ट 10 दिवस, 9-10 दिवस, मोठ्या प्रमाणावर लोक येतात. तर तो एक मेजर बंदोबस्त असतो. आणि मी जसं आता बोलताना म्हटलं की जसं जसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तिथे थोड्या बहुत प्रमाणात गोष्टी सारख्याच असतात, पण स्केलचा फरक पडतो, इंटेन्सिटीचा फरक पडतो. राईट. ओके. सो तो जिल्हा म्हणजे राजधानीपासून म्हणजे मुंबईपासून लांब असल्यामुळे तिथला एखादा व्यक्ती ज्याचं समाधान नाही झालं जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याला म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला वरिष्ठांकडे किंवा मग मुंबईत पोचायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे तिथला रिस्पॉन्स जो आहे तो त्याप्रमाणे आहे. ओके. तीच बाब जर तुम्ही पुण्यात बघितलं, तर त्याला सकाळी जर त्याचं समाधान नाही झालं तर तो 4 वाजतापर्यंत तो राज्याच्या कॅपिटलमध्ये असू शकतो आणि तो त्याचं समाधान नाही झालं ह्याबाबतची तक्रार तो करू शकतो. अनेकदा ना सामान्य माणसांना जो पोलीस ठाण्यामधला अनुभव असतो तो विदारक असतो. म्हणजे जो कंप्लेंटर असतो त्याला असं कधी वाटत नाही, की कम्फर्ट असा येत नाही त्याला, की अरे आपली फिर्याद घेतली जाईल का, आपल्याला दाद ऐकली जाईल का. तर या काळात तुम्ही SP म्हणून किंवा पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही काय रोल बजावत असता? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की बरेचदा काय होतंय की आपण ज्या मानसिकतेतून पोलीस स्टेशनला एक विक्टिम म्हणून जात असतो, तर आपल्याला असं वाटत असतं की आम्हाला काही विचारू नका, काही नाही, आणि लगेच आमच्या हातात कागद द्या. परंतु जो व्यक्ती आहे ज्याला हे नोंदवून घ्यायचं आहे, त्याला काही बेसिक जुजबी प्रश्न तरी विचारणं क्रमप्राप्त आहे. बरं. बरेचदा असं होतं की तो प्रश्न एखाद्याला विचारला तरी त्यांना असं वाटतं की आम्हाला नाहकच प्रश्न विचारले जात आहे. एक ते आहे. दुसरं असं आहे की अनेकदा फक्त एकच विक्टिम नसतो, तर अनेक लोक तिथे असतात. सो तुमचा नंबर एक टर्न बाय टर्न येत असतो. तिसरं असं आहे की येणारी जी सगळीच मंडळी आहेत पोलीस स्टेशनला, ती काही सत्यकथन करतच असतील ह्याची काही शाश्वती नाही. बरं. बरेचदा जे आहे ते जितकं घडलं आहे त्याच्यापेक्षा पण कैपट वाढवून सांगण्याची पण काही ठिकाणी प्रथा आहे, किंवा पण ते सगळेच तसे करत असतील असं नाही. म्हणून त्यामुळे पोलिसांनी आपली एक इंटरनल SOP तयार केली आहे की बाबा हे प्रश्न विचारले पाहिजे, काय झालं, कुठे झालं, घटना कशी झाली, मग तुम्ही होता का. बरेचदा असं होतं की मारहाण झाली असते तेव्हा मेडिकल चेकअप करून घेणं हे FIR नोंदवण्यापूर्वी गरजेचं असतं. त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण बरेचदा असं होतं की त्यांना जो अपेक्षित रिस्पॉन्स आहे विक्टिमला, तो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला तो मिळत नाही, आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याच्याबद्दलची नाराजी सुद्धा असू शकते. मग तुम्ही जेव्हा अधिकारी असता तर त्या
हा जो जनतेमधला थोडासा एक एक साशंकतेचा भाग असं म्हणूया, अविश्वासाचा नाही म्हणा, तो दूर करण्यासाठी तुम्ही SP म्हणून काय करता? हे आमचं म्हणजे आमच्या अधीनस्थ जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना आमचं हेच सांगणं असतं की तुम्ही सेन्सिटिव्हली त्या गोष्टी डील करा. बरं. आता समजा महिलांची हो, हा संदर्भातला एखादा विषय विषय असेल, असेल मला तेच तर विचारायचं आहे. आपण बघाल की पोलीस स्टेशनला त्यासाठी महिला कक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण गेला, फक्त ह्या जिल्ह्यात नाही तर कुठे. सो तुम्हाला हे लक्षात येईल की त्याच्यासाठी महिला अंमलदार आहेत, त्या नेमलेल्या आहेत. त्या तिथे त्या विक्टिमशी बोलतात, त्यांचा जबाब नोंदवतात. जेव्हा प्रिलिमिनरी त्यांची खात्री पडते की बरं. एखादा काही चुकीची घटना घडलेली आहे, त्यानंतर मग ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात येतं. मग महिला दक्षता समिती असेल, एखादा काउन्सिलर असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यात येतात. सो ही आणि पोलीस स्टेशन हे 24 तास सताड कायम उघडं असणारं आणि सतत चालू असणारं एक ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे. त्यामुळे तिथे जे आहेत म्हणजे एखादं कोणी कुठल्या दुसऱ्या एखाद्या कामात गुंतलेला आहे आणि कंप्लेनंट थांबला आहे, तर त्यामुळे पण बरेचदा लोकांचा जो आहे ते थोडासा काय म्हणतात, तर त्यांना जी सेवा अपेक्षित असते बरं. ती मिळू शकत नाही आणि त्यांचा थोडासा अपेक्षाभंग होतो. ओके, ओके. पण हा अपेक्षाभंग दूर करण्यासाठी माझा प्रश्न तोच, अपेक्षाभंग होणं काही चुकीचं नाही. म्हणजे तुमच्याकडे लोड असू शकतो, अचानक बंदोबस्त आलेला असतो. मग तो कालावधी कमी करण्यासाठी काय त्याच्यावर काही तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये काही रेमेडीज केल्या आहेत का? ह्याच्यामध्ये काय आहे की म्हणजे जी सर्व्हिस डिलिव्हरी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण बघाल की फक्त मी असं काही केलेलं नाही. बरं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आज डिजिटाइज्ड आहे. म्हणजे बरं. CCTNS थ्रू तुमची NC असेल, FIR असेल, ह्या गोष्टी नोंदवण्यात येतात. बरं. नोंदवून आल्याला लगेच तुम्हाला एक कॉपी देण्यात येते. बरं. तुम्हाला जर काही इजा झाली आहे, काही झालं की लगेच तुम्हाला एक मेडिकल यादी देऊन दवाखान्यात पाठवण्यात येतं. बरं. ह्याही व्यतिरिक्त म्हणजे जे नागरिकांना जी सगळ्यात सर्वोत्तम जी सोय आहे, जी सध्या उपलब्ध आहे, ती म्हणजे की 112 नंबरला कॉल करणे, डायल 112. आपल्या असं लक्षात येईल, आपण जर आत्ता फोन केला ह्या ठिकाणी जिथे आपण बसलो आहे, इथून जरी फोन केला तरी सुद्धा पुढल्या 10 ते 12 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल, अशा स्वरूपाची यंत्रणा अख्ख्या राज्यभर कार्यरत आहे. ओके. सो माझं हेच म्हणणं असतं की इंडिव्हिज्युअलिस्टिक मी काहीतरी करतोय, म्हणजे माझ्याकडे तर नंतर समजा त्यांना थोडा जो काही अपेक्षाभंग झालाय की मग ते DYSP कडे जातात किंवा SP ऑफिसला येतातच, ते आम्ही ॲड्रेस करतो. बरोबर. परंतु सिस्टमिक लेवलवर सुद्धा ह्या गोष्टी ॲड्रेस व्हाव्या, ह्याच्यासाठी सुद्धा एक सिस्टमिक लेवलवर रोजच काहीतरी प्रयत्न आमचे सुरू असतात. ओके. तुमचा एकूण जो भर आहे तो एकूण सिस्टीम सुधारली पाहिजे. व्यक्ती कोणी असो, व्यक्तिनिरपेक्ष. एक्झॅक्टली. कारण सिस्टीम जर स्ट्रॉंग झाली तर आज तुम्ही गेलात तर म्हणजे एका दर्जाची सेवा आणि मी गेलो तर त्याच्यामध्ये गुणात्मक चांगली किंवा गुणात्मकरित्या वाईट असं होता कामा नये. कुठलाही नागरिक जरी आला तरी एक चांगल्या प्रकारची सेवा महाराष्ट्र पोलीस दलाने दिली पाहिजे, ह्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू असतो. तुम्ही DCP ट्रॅफिक होता. DCP ट्रॅफिक होण्यापूर्वी कधी तुमचं चलन काटलेलं आहे? हो, माझं काटलेलं. कधी काढलं होतं तुमचं चलन? मी कॉलेजमध्ये, मी कारण पुण्यातच शिकलो आहे. सो मला आठवतं नळ स्टॉपला माझं तेव्हा आय थिंक 100 रुपयाची पावती होती. तेव्हा माझ्याकडे स्कूटी होती, गाडी. तेव्हा माझं नळ स्टॉपला माझंही चलन कटलंय ना. चलन भरलं का चिरीमिरी दिली? नाही, मी चलन भरलेलं आहे ना. बघा, कोणतरी आठवण काढलेलं नाही देशमुख साहेब. नाही तसं होणार नाही, कारण मी चलन भरलंय. मला आठवतं ना, मी 100 रुपयाचं चलन भरलं. 100 रुपयाचं चलन भरलेलं आहे. पण जेव्हा DCP ट्रॅफिक म्हणून तुम्ही काम केलं तेव्हा पुण्याचं म्हणजे आत्ता जो रिपोर्ट आहे, म्हणजे ज्या पुणे शहरातल्या जगभराच्या 10 शहर आहेत त्याच्यामध्ये पुणे शहराचा नंबर आहे की अतिशय स्लो ट्रॅफिक आहे. तर काय तुमच्या वेळेस काय तुम्हाला चॅलेंजेस जाणवली होती? आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मी जेव्हा DCP ट्रॅफिक होतो तेव्हा हे मेट्रोची कामं ही नुकतीच सुरू झाली होती आणि आता जी काही परिस्थिती आहे, सो आत्ताच्या परिस्थितीवर 5 वर्षापूर्वी मी असताना आत्ता भाष्य करणं हे योग्य होणार नाही. चॅलेंजेस जे आहेत, मी जसं म्हटलं की ते वाढलेले आहेत आणि त्याच्यावर म्हणजे मी असो किंवा इतर कोणीही असेल, ती तत्कालीन जी सिच्युएशन आहे त्याच्यावर काही ना काही ते मार्ग काढतच असतात. पण मी तसंच म्हणतोय की नागरिकांना तो रुचेलच, पटेलच, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते होईलच असं नाही ना. कारण ते टाइम बाउंड मॅनरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर इन्फ्रास्ट्रक्चर जर ह्या शहरामध्ये जर बनत असेल आणि तेही जे महत्वाचे जे आर्टेरियल रोड्स आहेत तिथे जर बनत असतील
तर मग हे चॅलेंजेस येणार. ओके. दुसरं जे लोकांच्या सहज लक्षात येत नाही की शेवटी ट्रॅफिक इज ए फंक्शन ऑफ रोड इन्फ्रास्ट्रक्चर. बर. जर रोड इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं नसेल तर त्याचा परिणाम ऑब्व्हियसली ट्रॅफिकवर होणार. बरोबर. आपण जर दिल्लीत कधी गेलात तर जो दिल्लीतला लेटेस्ट दिल्ली जो भाग आहे तर आपण बघाल ना की फ्री लेफ्ट आहे. बरोबर. सो तिथे तुम्हाला त्या भागामध्ये कितीही ट्रॅफिक आलं कारण ते गोलचक्कर गोल 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 ते फिरत राहतात. बरोबर. तर तिथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत, क्रॉसिंग्स नाही, काय नाही, फ्लायओव्हर्स नाही आहेत. बरोबर. आपण ते फ्री लेफ्टमुळे ते ज्याला जसं पाहिजे तो गोल गोल फिरतो, त्याचा रोड आला की लेफ्टमध्ये तो निघून जातो. बरोबर. तशी परिस्थिती इथे नाही आहे ना, किंवा इतर कुठल्या शहरामध्ये नाही आहे. सो बाय डिझाईन जेव्हा गोष्टी चुकतात आणि मग त्याच्यानंतर एन्फोर्समेंट करून किंवा रेग्युलेशन करून जेव्हा ते आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो तर आपले प्रयत्न तोकडे पडणारच आहेत ना. आणि ते नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची आपण पूर्तता करू शकणार नाही, कारण बाय ते डिझाईनच हे. आणि मग जेव्हा ते डिझाईन सुधारण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर दॅट इन्फ्रास्ट्रक्चर ते काही हवेत निर्माण नाही होऊ शकणार ना, त्याच रोडवर ते करायला लागणार आहे. बरोबर. बरोबर. आणि ॲट ए टाइम अनेक ठिकाणी हे चालू आहे. आणि अनेक ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स आहेत. अनेक ठिकाणी जो रस्ता पहिले 2 लेनचा व्यवस्थित वाटायचा आता तोही कमी पडतोय. बरोबर. तर सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नगर रोड. ओके. नगर रोड जर आपण बघितला तर आत्ता जर बघितला त्याची BRTचे ते बॅरिकेड्स काढल्यानंतर ऑलमोस्ट 5-6 लेनचं आहे, पण ट्रॅफिक कमी झालं आहे का? नाही झालं. बरोबर. अगदी बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एक म्हणजे इंटिग्रेटेड एक विचार होणं गरजेचं आहे. अर्बन प्लॅनिंगच्या अनुषंगानं विचार होणं गरजेचं आहे. बरोबर. रोड इन्फ्रास्ट्रक्चर सायंटिफिक डेव्हलप करण्याच्या अनुषंगानं. आणि मग त्यात रेग्युलेशन आणि एन्फोर्समेंट हा अगदी 5-10% पार्ट आहे. ओके. जेव्हा अनेकांचं पुण्याचं SP होण्याचं स्वप्न असतं की इतका मोठा जिल्हा आहे, इम्पॉर्टंट जिल्हा आहे, आपलं शिक्षण या शहरात झालेलं असतं, त्यामुळे एक ऑब्सेशन असतं थोडंसं. जेव्हा तुमचं पुण्याची SP म्हणून नियुक्ती झाली तेव्हा तुम्हाला तुमची रिॲक्शन काय होती? मी आय वॉज प्लेझंटली सरप्राईज. म्हणजे मला शॉक शॉक इन द सेन्स की मला कधी असं अँटिसिपेटेड नव्हतं की असं काही होईल म्हणून. बरं. हां, पण सुदैवानं गव्हर्नमेंटने ती ऑपॉर्च्युनिटी दिली तर त्याच्यामुळे मग ते म्हणजे मी ती जबाबदारी कितपत चांगल्या प्रकारे पेलू शकलो मला माहीत नाही, परंतु आय वॉज प्लेझंटली सरप्राईज. म्हणजे मला असं अँटिसिपेटेड नव्हतं की असं काही होईल म्हणून. बरं. पुण्यात आल्यानंतर म्हणजे आता तुमच्या ऑलमोस्ट तोपर्यंत 10 वर्ष सर्व्हिस झालेली होती. एक थोडासा सर्व्हिसमधला एक अनुभव पणाला लागलेला असतो. मग पुण्यामधलं तुम्ही त्याच्यामध्ये बदल केला तुमच्या स्तरावरती, की काहीतरी गोष्ट एक सिस्टीम म्हणून त्याच्यामध्ये होती, कुठे लूपहोल्स होते ते सुधारण्याचे प्रयत्न केले, किंवा काय त्याच्यामध्ये बदल करता आला तुम्हाला? पुढे म्हणजे इथे व्हॉल्यूम्स इतके प्रचंड आहे की मी आपल्याला सांगतो की पेंडन्सी, एस्पेशली इन्क्वायरीज, इन्व्हेस्टिगेशन, ह्यांच्या पेंडन्सी कमी करणे हे एक मेजर चॅलेंज आहे. बरं. दुसरं जे चॅलेंज आहे ते म्हणजे की एखादा गुन्हा घडला तर तो डिटेक्ट करणे आणि तो चार्जशीट होऊन कोर्टापर्यंत पोहोचवणे. हे जे 2-3 चॅलेंजेस आहेत बिकॉज ऑफ द व्हॉल्यूम ते प्रचंड मोठे आहेत. पण तुम्ही जेव्हा येता तेव्हा एक इलेक्शन इयरमध्ये आला, जेव्हा 2 इलेक्शन्स कंडक्ट करायचे, वारी, कोरेगाव भीमा ह्यासारखे महत्त्वाचे बंदोबस्त आहेत. आम्ही जवळपास 496 म्हणजे 500 ऑलमोस्ट 500 कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा आम्ही केली, ह्याच कालावधीत केली. सो ती भरती निष्पक्षपणे व्हावी, फेअरली, ट्रान्सपरंटली व्हावी, तर हे असे सगळे त्याच्यातले चॅलेंजेस आहेत. बरं. ओके. त्यामध्ये आम्ही जसं म्हणजे आम्ही त्या प्रोजेक्टवर बरेच आधीपासून काम करत होतो. सो तुम्ही बघाल तर आम्ही त्याचा कोरेगाव भीमाला जेव्हा बंदोबस्त लावला तर ऑलमोस्ट आम्ही पुणे ग्रामीणने जवळपास 4,500 कर्मचाऱ्यांचा जो बंदोबस्त लावला. सो तो आमचा बंदोबस्त हा कम्प्लिटली डिजिटाइज्ड आहे. बरं. म्हणजे अंमलदाराला लिंक येते, लिंकवरच तो अटेंडन्स देतो, प्रेझेंटी देतो, आणि ते जिओ टॅग्ड असतं. म्हणजे त्याला जो पॉईंट दिला आहे त्याला तिथेच राहणं त्याला अपेक्षित आहे. बरं. हे सगळं असेच सगळे म्हणजे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स केल्यामुळे तो बंदोबस्त कोलॅप्स होणे किंवा अंमलदार तिथनं निघून जाणे किंवा तो चेकिंगमध्ये न सापडणे, ह्या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेला आहे. ओके. अच्छा. सॉफ्टवेअर इंजिनियर्सला तसा फायदा झाला? हो, त्याचा फायदा होतो ना. म्हणजे त्याचं म्हणजे बेसिकली तुम्हाला टेक्नॉलॉजीचं जरा बेटर ॲप्रिसिएशन असतं. तुम्ही चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजी समजू शकता.
आणि त्याचं छोटं मोठं काही इम्प्लिमेंटेशन करत असतो करत आपण. असता. ओके. पण हा इतका मोठा जिल्हा आहे, म्हणजे आधी इंदापूरपासून तर ते जुन्नरच्या टोकापर्यंत, आणि त्यात प्रत्येक तालुक्याला चॅलेंजेस देखील वेगळे आहेत. तर लँड माफिया म्हणून काही तुम्हाला याच्या पुणे जिल्ह्यामधलं काही सापडलं की खरं असं? लँड माफिया म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न हा चालूच असतो. बरं. एस्पेशली आपण जर बघाल की पौड, मुळशी, मावळ, लोणावळा ह्या भागामध्ये करत असतात. लोणावळामध्ये आम्ही तर मेजर 4-5 केसेसही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. बरं. ज्याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग असेल किंवा खोटे बनावट कागदपत्र तयार करणे किंवा बनावट व्यक्तीला उभं करणं आणि त्याच्यानंतर खरेदी खत तयार करणे. ह्या सगळ्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये आळा घालण्याचा आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. केलं. ओके. जेव्हा अशा SP शिपवर काम करता तेव्हा पॉलिटिकल दबाव किती असतो? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्याल की ज्या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये आपण काम करताय तर तेव्हा लोकप्रतिनिधी हे त्यांचं म्हणणं हे मांडणारच, बरं. त्यांचं इनपुट हे देणारच. परंतु एक गोष्ट ही सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की तो कायम प्रेशर किंवा दबाव असतो असंही नाही. बरं. कारण महाराष्ट्रातले अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत आणि इतके मॅच्युअर आहेत की ते त्यांच्याकडलं इंटेलिजन्सही बरेचदा आम्हाला आमच्यासोबत शेअर करत असतात. बरं. तर स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, त्यांची पूर्ण करिअर इथे गेलेलं आहे. त्यांच्याकडे जे इनपुट्स येतात ते आमच्यापेक्षा पण कधी कधी जास्त ऑथेंटिक आणि चांगले इनपुट्स असतात. अच्छा. आणि महाराष्ट्रातले ह्या जिल्ह्यातली पण लिडरशिप इतकी मॅच्युअर आहे की बरेचदा ते आम्हाला अलर्ट पण करत असतात की ते जरा तिथे तुम्हाला गडबड आहे. लक्ष घालावं लागेल ओके. ह्या स्वरूपाने ते सांगत असतात. अच्छा. हां, सो त्याच्यामुळे ह्या डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये जे आहे की लोकप्रतिनिधी हा अत्यंत महत्त्वाचा स्टेक होल्डर आहे. बरं. तर तुम्ही त्यांना डावलून डावलून काही करू करू शकत नाही. शकत नाही. ओके. कारण त्यांचे जे इनपुट आहेत ते महत्त्वाचे आहेत. बरोबर. ते 100% तुम्ही घेतलेच पाहिजे असं नाही. ते कायद्याला धरून नेहमीच असतील असंही नाही. परंतु त्यांच्या इनपुटला एक महत्त्व आहे, एक वेटेज आहे. ओके. हे कुठल्याच म्हणजे पब्लिक थोडंसं सर्वंटला लोकसेवकाला हे नाकारता येणार नाही. करता येणार नाही. ओके. पण हा जेव्हा प्रश्न आम्ही काही लोकांना विचारतो तेव्हा ते फार ड्रॅमॅटिक उत्तर देत असतात. पण हे तुमचं मला उत्तर आवडलं त्या अर्थानं, की खरोखरीच नाही का, एक थोडंसं ड्रामॅटाईज करत असतात की नाही मला असा फोन आला होता मग मी असं केलं. पण ते तुमच्या उत्तरातनं तो ड्रॅमॅटाईज जाऊन ते एक वस्तुस्थिती किंवा वास्तव, हे हे एक वास्तव आहे. वास्तव आहे की खरी गोष्ट आहे की त्यामुळे की ती तुम्ही म्हणता ते तुमच्याचा संवाद तो असतो आणि तो असणं गरजेचं पण असतं. अरे ते म्हणजे कुठल्याही लोकसेवकांनी जे आहे ते सगळ्यांशी प्रोफेशनल कम्युनिकेशन आणि वर्किंग रिलेशन्स हे ठेवलेच पाहिजे. बरं. भले त्याचं अनेक लोकांचे पत्रकारांसोबत वाद होतात, लोकप्रतिनिधींसोबत वाद होतात. आणि मला असं वाटतं की तो सगळा त्याचा परिपाक हेच आहे की त्यांना जे कम्युनिकेट करायचं आहे ते कदाचित तिथे कम्युनिकेट होत नाही बरोबर. किंवा त्यांचं आपण ग्रास्प करू शकत नाही. ओके. आणि कुठेतरी गॅप राहते, कुठेतरी गैरसमज निर्माण होतात आणि त्याच्यातनं गोष्टी ह्या वाढत जातात. ओके. आणि जे तुम्ही म्हणतायत की फार ड्रॅमॅटिक उत्तर दिले असतील, पण ते ड्रॅमॅटाइज्ड रिस्पॉन्सेस असू शकतात तेव्हाचे. ते मुलाखतीत असण्याचे काही कारण नाही ना. त्यांनी हिंट दिलेली आहे, पण आता जेव्हा ते रिटायर होतील तेव्हा आपण त्यांना त्याबद्दलचे सखोल प्रश्न विचारू. नाही, पण मी तेच म्हणताय की ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे बॉटम लाईन एवढीच आहे की फक्त लोकप्रतिनिधीच नाही, तुमच्यासारखे पत्रकार असतील, इतर हितचिंतक असतील, ती लोक काही ना काही इनपुट हे कायम देत असतात. ओके. दुसरं असं आहे की जर तुम्हाला ते इनपुट देत आहेत ह्याचा अर्थ त्यांना ही अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह कराल. बरोबर. अदरवाईज तुम्ही इनपुट घेणं जर थांबवलं तर मी आपल्याला सांगू शकतो की कुठलेच लोकप्रतिनिधी, पत्रकार, इतर समाजातली महत्वाची व्यक्ती, प्रतिष्ठित लोक ते इनपुट देणार नाही ना. ते म्हणतील अरे जाऊ दे मरू दे काय. ओके. खरी गोष्ट. सो त्यांचं इनपुट म्हणजे व्हॅल्युएबल तर आहेच. बरोबर. तो दबाव म्हणून घ्यायचं की आपलं ते कसं घ्यायचं ते तुम्ही बघू शकता, परंतु ते नाकारून चालणार नाही. आणि कारण ते तुम्ही एक परीक्षा पास करून आलात, बरोबर, ते दर 5 वर्षांनी एक परीक्षा देतात आणि लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात ते. बरोबर. ओके. हा, नाही, हे उत्तर त्या वास्तवाशी
आधी जवळ जाणार आहे किंवा तेच वास्तव आहे असं आपण म्हणता हो ना. येऊ शकेल. खरी नाही नाही, शेवटी हे जास्त रिअलिस्टिक आहे ना ह्या सेटअप मध्ये. बरोबर, अगदी बरोबर. तसंच अभिप्रेत आहे ना. राईट राईट राईट. मला काही वाटू शकतं, मला स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना असू असू शकतात, शकतात, खरी गोष्ट आहे. परंतु त्याची वास्तवाशी त्याची कुठेच जोड होऊ शकत नाही. शकणार नाही. पण तरी पण एक तुम्ही जरी ड्रामॅटिक उत्तर दिलं नसलं तरी तुमच्या ह्याच्यात एक ड्रामॅटिक गोष्ट मला तुम्हाला आठवत असेल. म्हणजे पंकज सर जेव्हा DCP झोन 4 जेव्हा DCP होते तेव्हा असं घडलं होतं की तो झोन 4 जो आहे पुण्याचा, तो येरवडा वगैरे असा सगळा जो भाग आहे जिथे अवैध धंदे वगैरे भरपूर चालतात. पण तुम्ही कोणताही गाजावाजा न करता, काही न करता ते सगळे अवैध धंदे शांतपणे बंद केलेले होते. हे कसं काय झालं होतं? नाही, त्यासाठी काय आहे की एकतर म्हणजे तुम्हाला एक तर प्रोफेशनल स्किल्स लागतात, बरं. की जर असं काही सुरू झालं हम्म. तर ते त्याच्यावर रेड करणे, पकडणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे. बरं दुसरं असं आहे की हे थांबवण्याकरता तुम्हाला एक नैतिक बळ पण लागतं, बरं की हे चालणार नाही. म्हणजे ती जी म्हणजे ते म्हणतात ना की ती लक्ष्मण रेषा तुम्हाला आखावी लागते की हे चालणार नाही. सो ते जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे लोकांना सांगतात आणि ते खालीपर्यंत व्यवस्थित कम्युनिकेट होतं, तर मग त्याच्यानंतर मग एव्हरीबडी फॉल्स इन लाईन, की Yes. मग की नाही, आमचा याला छुपा खुला कसल्याही स्वरूपाचा पाठिंबा नाही आहे. पाठिंबा नाही, पाठबळ नाही, काही नाही. पंकज सरांच्या नैतिक बळ या शब्दामध्ये बऱ्याच अंडरलाईन्स आहेत, बरेच त्याला शेड्स आहेत. त्यामुळं समजण्यावाला को इशारा काफी आहे. त्याच्यावर मी त्याचं वेगळं काही हे सांगायची गरज नाही आहे. आणि तेव्हा ते खरोखरच झालेलं होतं आणि तीच मला वाटतं पंकज सरांची ती खासियत आहे. फार भाषणं देऊन काही न करता सिस्टीममध्येच राहून काम करण्याचा त्यांचा तो पायंडा आहे. मला एक आणखीन एक तुमच्याबद्दल विचारायचं आहे, की म्हणजे एकूण सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल गंगाजल पिक्चर आवडला की सिंघम पिक्चर आवडला? दोन्ही आवडले, आवडले दोन्ही एंटरटेनिंग आहेत. एंटरटेनिंग आहेत की त्याचा काय तुम्हाला पोलिसिंगसाठी काय उपयोग होतो काय किंवा त्यातलं काय काय त्याचं हे होतं? नाही, त्याचं जे पोलिसिंगसाठी जे आहे ना, त्याचा म्हणजे त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू चांगली चांगले आहे. आहे. बरं त्यांच्यातनं म्हणजे शिकण्यासारखं आहे, बरं. परंतु ते काही एन्सायक्लोपीडिया नाही होऊ शकत. नाही, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. कारण पोलिसिंग हा अतिशय थंड डोक्याने, म्हणजे विथ सर्जिकल, जसा डॉक्टर कसा किती कॉम्प्लिकेटेड सर्जरी जरी असली तरी अतिशय शांतपणे त्याचे जे स्किल्स आहेत ते वापरून त्याला पेशंटला बरं करायचं असतं. तर पोलिसिंग पण हा तसाच विषय आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला फार आक्रस्ताळपणा करून चालत नाही. तुम्हाला अतिशय शांतपणे, संयमीपणे जे समोरचं जे चॅलेंज आहे त्याला पहिले स्वीकारायचं आणि मग त्याच्यातनं मार्ग काढायचा. आणि पोलिसिंगची मजा हीच आहे की डेली काहीतरी चॅलेंज आहे. बरं. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही चॅलेंजिंग हे निश्चितपणे असतंच. मेंदू शांत राहत नाही. नाही, मी त्याला काही ना काही खुराक असतेच, कारण इनपुट्स येत असतात ना कुठनं काही ना काही, हे चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना ते घेणे आणि त्याच्यावर एक चांगला प्रोफेशनल रिस्पॉन्स देणे हेच अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही हा प्रोफेशनल रिस्पॉन्स म्हणतात तर त्याच्यामध्ये तुमच्या समोरचे हे कोण हिरोज कोण होते वास्तवामधले हिरो? वास्तवामध्ये मी काही कुठल्या यांचं नाव घेणार नाही, पण खूप असे अनेक अधिकारी आहेत, कर्मचारी, इनफॅक्ट माझेच म्हणजे मी ज्यांचं प्रतिनिधित्व करतो ते माझे कर्मचारी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, म्हणजे ताकद आहे. बरं. बघा, आज मी इथे बसून आपल्यासोबत मुलाखत देतोय, तिथून आता मी जाणार, आराम करणार, घरी शांत झोपणार, पण कोणतरी माझा कर्मचारी, अधिकारी हा रात्रगस्त करत असेल. आता तो अनामिक आहे, तो तुम्हाला माहीत नाही, मला फक्त माहिती असेल, पण ते रुटीनमध्ये आहे. बरोबर. सो ही जी स्ट्रेंथ आहे ही टीमवर्क मधली स्ट्रेंथ आहे. बरोबर. म्हणून मला कायम असं वाटतं की त्याचं जे क्रेडिट आहे ते त्या अनामिक लोकांना का होईना पण ते दिलं गेलं पाहिजे. शेवटी पोलिसिंग इज अबाउट टीमवर्क. राईट. मी एकटा म्हणजे बेटकुळ्या फुगवून काहीही करू शकत नाही, हेच ह्यातलं अंतिम सत्य आहे. राईट. कारण मी जरी त्या हायरार्कीच्या टॉपला जरी बसलो असलो त्या जिल्ह्याच्या लेवलवर, पण तरी माझा जो शेवटचा अंमलदार आहे, शेवटचा कर्मचारी आहे, अधिकारी आहे, माझ्या महिला अंमलदार आहेत, हे लोक अत्यंत चांगल्या प्रमाणे काम करत आहेत. त्याच्यामुळे ही सिस्टीम चालू आहे आणि तो
तुम्ही भाबडा म्हणा काही म्हणा पण तो आशावाद आहे. राईट. आणि मला हे स्ट्रॉंग बिलीव आहे म्हणजे माझी की 80-85-90% लोक हे इमाने इतबारे काम करत आहेत. 5-10% ब्लॅक शिप्स किंवा थोडं बहुत चुकीचं करणारे सगळीकडेच असतात. ओके. ते इथे पण आहेत. परंतु जर तसं नसतं तर हा डोलारा कधीचा कोलॅप्स झाला असता, तो कोसळून पडला असता. तुमच्या हॉबीज काय? वाचन, सिनेमा पाहणे, वेब सिरीज पाहणं, काय करता तुम्ही? वेब सिरीज आता पाहायची आहे. आता कोणती पाहिजे? पाताल लोक पार्ट 2 अरे, पाहायचा आहे. तो आमच्या प्रोफेशनशी निगडीत आहे. खरी गोष्ट आहे. पुस्तक वाचनाला वेळ नाही मिळत, पण न्यूजपेपर्स वगैरे बऱ्यापैकी वाचतो, थोडं बरं. म्युझिक ऐकतो. बरं. आणि बस. काय म्युझिक काय काय त्याच्यामध्ये काही खास आवड आहे का तुमची? नाही, खास आवड आहे. अगदी परवाच इथे पुण्यात रेखा भारद्वाजचा कॉन्सर्ट झाला बरं. होता. हां. तो ऐकायला गेलो होतो आणि त्यांची गाणी आवडतात. अरे वा. हो, मस्त गातात. पण त्या आवड कारण काय, त्याचं वैशिष्ट्य काय सांगा? काही नाही, म्हणजे बस क्लिक झालं, मग ते बरं. ओव्हर द पिरियड ती टेस्ट डेव्हलप झाली, बाकी काही नाही. ओके ओके ओके. पण एकूण वर्धेमधलं काय मिस करतं? गोरसपाक मिस करतो. अरे, बरं. वर्षभर गावी जाता येत नाही. आजकाल आई वडील इथे असतात त्याच्यामुळे, पण तिथले पण मजा वेगळी आहे. ओके. 2-4 दिवस जायला मिळतं तेव्हा मित्रांच्या भेटीगाठी होतात. बरेचसे मित्र नागपूर, मुंबई, पुणे असे बरेचसे, ते पण कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी सेटल सेटल झालेले आहेत. ओके. अच्छा. जर तुम्ही IPS झाला नसता तर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अमेरिकेत असता आता? माहित नाही कुठे असतो, पण हो, इनफॅक्ट तेव्हा मी राजीनामा देत होतो तेव्हा माझा मॅनेजर म्हणाला होता, मी इनफॅक्ट 2 वर्षापैकी एकदा हाँगकाँगला पण जाऊन आलो होतो. बरं. तो म्हणाला, अरे राजीनामा देऊ नको तू, हां. ते सगळं ते काही खरं नसतं, हे सगळी खूप टफ परीक्षा आहे आणि मग गव्हर्नमेंटमध्ये असं आहे, हे वाईट आहे, ते वाईट आहे, तू जर 2-3 महिने थांबला तर तुला कॅनडाला पाठवतो. तो कदाचित कॅनडा, अमेरिका कुठेतरी असतो, कदाचित नसतोय, कदाचित इथे असतो. पण UPSC केल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की कुठल्याही क्षेत्रात जरी असतो तरी एक म्हणजे चांगला काय म्हणतात तर सफल करिअर वाईज, पर्सनल लाईफ वाईज निश्चितपणे असतो. तर ते नुसते सफल नाहीत, तर त्यांनी एक चांगला ठसा आपल्या करिअरमध्ये आणि पोलिसिंगमध्ये उमटवलेला आहे. पंकज सर, तुम्हाला तुमच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.